ये बघ जमलाय का? आजोबा अगं आलं किती टाकावं कळत नव्हतं, म्हणजे चहा तिखट नको व्हायला ना. मस्त झालाय, चांगलाच जमलाय तुम्हाला. बरं आजोबा मी काय म्हणते, आजचा दिवस चांगला आहे. मी आता तेच बघत होते मोबाईल मधल्या कॅलेंडर मध्ये. आपण आज क्लिनिकचं गणेश पूजन करूया, तुम्हाला काय वाटतं? हो करूया की. आजीला बोलव, तिला विचारूया. आजी आजी हे काय दोघच चहा पिताय? आणि तोही आजोबांनी केलेला. बघितलंस ना कसे आहेत ते. माझ्यासाठी केला नाही चहा. घे हा घे. आता नको. बरं तू कशासाठी बोलवलं होतस? अगं आजी मी विचार करतेय, आज क्लिनिक मध्ये गणेश पूजन करूया. अरे वा वा वा, हो हो चालेल चालेल. मग मी असं करते, मी आता तयारीलाच लागते. अहो मी तुम्हाला लिस्ट करून देते. हार, फुलं, पेढे, आणखीन पूजेचं सामान पण लागेल. शिवाय गणपतीची तसबीर मुख्य म्हणजे लागेल. हो हो सगळं करूया. तू मला लिस्ट दे. हो हो चालेल चालेल. आणि मी ना गोडाचा शिरा करते छान. त्याच्यासाठी ते कागदी द्रोण लागतात की नाही ते तुम्ही घेऊन या. अगं गोडाचा शिरा कशाला? मी बाजारातून मिठाई आणणार आहे, पेढे सुद्धा आणीन, झालं की. हो मनूचं एवढं क्लिनिक सुरू होत आहे, तर माझ्या हातचा शिरा नको का? बघ आता हे एवढे कष्ट घेणं थांबव. बाजारात सगळं मिळतं. ए मनू तू यांना सांग. झालं झालं तुमचं सुरू. मग शिरा काय, चहा सुद्धा माझ्या मी करून घेते. एवढं काय अडलेलं नाहीये. काय रे बाबू, 10 दिवस मॅडम नाही तर काय वाट लावली आहे रूमची. बस तू नाही तर काय नाही. चांदना चांदना झाली रात, ये कविरेची पाहत होते वाट. हे चांदना काय चाललंय? साहेब साहेब नमस्ते. बरं आहे सगळं. तू इतका धिंगाणा आणि आरडाओरडा कशासाठी करतेस?